नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीचे पराठे। त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी चिरलेली कोथिंबीर, जिरे, हळद, तेल, गोडा मसाला, लाल मिरची पावडर, मीठ व एक भिजवलेल्या कणकेचा गोळा घेतलेला आहे आपण। तर आपण आता ह्याच्या कोथिंबिरीमध्ये आपण आता मसाले टाकून त्याचा एक मिश्रण तयार करणार आहोत। मीठ टाकलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा हळद व 1 चमचा जिरे। आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं आपण तेल टाकणार आहोत। आता हा आपण कणकेचा गोळा लाटून घेणार आहोत। त्याला आपण थोडंसं पीठ लावलेलं आहे। आता हे आपण कोथिंबिरीचं मिश्रण लावणार आहोत। थोडंसं आपण पीठ लावून कोथिंबिरीचा पराठा आता आपण लाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण गॅसवरती तवा तापवून घेतलेला आहे। त्या तव्यामध्ये आपण हा कोथिंबिरीचा पराठा आता दोन्ही साईडने शेकून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपण हा पराठा कसा भाजून घेतलेला आहे। आता आपण दोन्ही साईडने त्याला तेल लावून घेतलेला आहे। आता बघू शकता तुम्ही हा पराठा कसा फुगलेला आहे। असा हा कोथिंबिरीचा पराठा तयार झालेला आहे। असा हा कोथिंबिरीचा पराठा नाश्त्यासाठी तयार झालेला आहे। या सर्वांनी नाश्ता करायला